सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। सेकंडरी पतसंस्थेची 49वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न। सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मुंबई या पतसंस्थेची 49वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सभागृह परेल मुंबई या ठिकाणी उत्साहात संपन्न झाली। संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करीत प्रास्ताविक भाषणामध्ये संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला व पुढे सांगितले की संस्थेने नुकताच 2000 कोटींचा टप्पा पूर्ण केला असून 2500 कोटींचे उद्दिष्ट पूर्तीकडे वाटचाल सुरू आहे। 32,000 सभासद संख्या असून 28 शाखा संस्था चालवित आहे। आजच्या सभेत काही नवीन विषयांना मंजुरी सभासदांनी दिली, त्यामध्ये उपविधी दुरुस्ती, निधी नियमावली, सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या नियोजनाबाबत, शाखांना जागा खरेदी, शाखांची कार्यालय दुरुस्ती व नूतनीकरण, महाबळेश्वर येथील संस्थेच्या जागेवर प्रशिक्षण केंद्र इमारत उभारणीबाबत, तसेच सभासद वैद्यकीय विमा योजना विस्तारीकरण, नवीन योजना, सहकार शिक्षण व प्रशिक्षण, संगणक प्रणालीमध्ये बदल, पर्यटन, शाखा विस्तार, विविध कल्याणकारी ठेवींच्या योजना, जीवन सुरक्षा ठेव योजना, सभासद पाल्य शैक्षणिक योजना, आदर्श शिक्षक व शिक्षकेतर पुरस्कार समारंभ, निवृत्त सभासद मानधन अशा अनेक विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करत दुरुस्ती सुचवून विषय सर्वानुमते मंजूर केल्याने सभासदांना 15% लाभांश त्यांच्या खात्यावर रक्षाबंधनापासून जमा होईल असे यावेळी अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले। संस्थेचे सचिव किशोर पाटील यांनी सभेची नोटीस वाचून दाखवली। उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, सहसचिव सतीश माने, खजिनदार सतीश शिंदे, तज्ञ संचालक गुलाबराव गवळे, संचालक पांडुरंग कणसे, अजित चव्हाण, सचिन नलवडे, प्रमोद देशमुख, भाऊसाहेब आहेर, जगन्नाथ जाधव, प्राचार्य तुकाराम बेनके, गोविंदराव सूळ, पंकज सिंह, शकील अन्सारी, वनिता भोसले, जयश्री गव्हाणे, वैशाली बेलोसे इत्यादी संचालक मंडळांनी वेगवेगळ्या विषयांवर ठराव मांडले व सभासदांनी त्यास मंजुरी दिली। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी जिजाबाई थिटे। आणि 32,000 सभासद झालेले आहेत। म्हणजे याच्याच वाढीसाठी आपल्या संचालक मंडळाने प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत आणि त्यामुळे आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्यामध्ये मग आपण सर्व सभासद वर्ग, सभासद बंधू भगिनी, त्याबरोबर कर्मचारी, संचालक मंडळ या सर्वांच्या सहकार्याने ही संस्था उत्तरोत्तर वाढत आहे। आपला जास्त वेळ घेतलेला आहे, त्यामुळे आपला जास्त वेळ न घेता